मी तुझ्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, VPN वगैरे कनेक्ट करून आपलं CapCut Pro अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे. CapCut Pro नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, तिथं तर तुम्हाला सगळं मटेरियल सोबत CapCut Pro पण भेटतं, ठीक आहे. आता काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी हा फोटो घेतलेला, ठीक आहे. अशा प्रकारे फोटो घेऊन इथून ॲड करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे. आता मी फोटो ॲड केलेले आहे. नंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करून फोटोची जी काही लेअर आहे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत फोटोचं स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा ऑडिओ बिटमार्क व्हिडिओ. तर हा घेऊन घ्यायचे. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे. तर आता काय करायचं मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पण ठिकाणी लिरिक्स 1, लिरिक्स 2 आणि तसंच बिटमार्क 1, बिटमार्क 2 नावं दिसतील, त्या ठिकाणी यायचे आणि वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. बस अशा प्रकारे काय करायचं, पटापट तुम्हाला फोटो स्प्लिट करायचे वरचा, ठीक आहे. तर आधी लिरिक्स 1ला स्प्लिट करायचे या ठिकाणी, ठीक आहे. इथे यायचे, स्प्लिट करायचे. नंतर लिरिक्स 2ला अशा प्रकारे इथे यायचे, स्प्लिट करायचे. लिरिक्स 3ला पण तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करायचे. नंतर पुढं आता बीट 1 असेल तर तिथे यायचे, ठीक आहे. ते बीट 1 अशा प्रकारे स्प्लिट करायचे, ठीक आहे. वरच्या मेन फोटो तुम्ही स्प्लिट करायचे. तर पटापट स्प्लिट करून घ्या. तर मी काय करतो, पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर बघू शकता टोटल 12पर्यंत बीट होते. तर अशा प्रकारे स्प्लिट करून त्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे. अजून थोडी जागा इथून कमी करून घ्यायची फोटोची, ठीक आहे. आणि नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला तुम्ही डायरेक्ट डिलीट करून टाकायचं. आता काय करायचं, आता वरचे जे काही फोटो आहेत तर एक एक करून तुम्ही ते वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या, ठीक आहे. आता सिम्पली काय करायचे, आता समजा हा फोटो आहे, ठीक आहे. तर हे 3 फोटो मित्रांनो, स्टार्टिंगचे 3 फोटो तुम्ही सोडून द्या, ठीक आहे. कारण की तर आपल्याला लिरिक्स लावायचे, ठीक आहे. तर काय करायचे, स्टार्टिंगचे 3 फोटो सोडून द्या. तर हे काय स्टार्टिंगचे हे 3 फोटो आणि हा चौथा फोटो पण तुम्ही सोडून द्या, ठीक आहे. आता डायरेक्ट हा 5 नंबरचा फोटोवरती येऊन इथून काय करायचे, रिप्लेस करायचे, ठीक आहे. हा 5 नंबरचा फोटो जसा आहे तसा राहू देतो. 6 नंबरचा फोटो तुम्ही इथून रिप्लेस करायचा. अशा प्रकारे पटापट तुम्ही काय करायचे, पुढचे फोटो एक एक करून पटापट तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. तर मी काय करतो, पटापट हे रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून मी सगळे फोटो रिप्लेस केलेले पटापट, ठीक आहे. अशा प्रकारे रिप्लेस करून घ्या. आणि हे जे काही स्टार्टिंगचे आपले हे 4 फोटो हे 3 छोटे-छोटे आणि हा चौथा, तर यांचे काय करायचे, ऑपेसिटीमध्ये यायचे आणि यांची ऑपेसिटी तुम्ही कमी करायची. 20पर्यंत कमी करायचे हे 4 फोटोंचे, ठीक आहे. अशा प्रकारे तर इथून मी काय करतो, पटापट 20पर्यंत कमी करून देतो. तर बघू शकता 20पर्यंत यांची ऑपेसिटी कमी केलेली, ठीक आहे. आता इथं स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. नंतर फोटोजमध्ये येऊन पहिली जी लिरिक्स आहे मी नावाची, तर इथून घ्यायचे. नंतर सेम अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचे फुल आणि याची लेअर कमी करून घ्यायचे. परत अशा प्रकारे काय करायचं, याच फोटोचं स्टार्टिंगला यायचे, दुसरी आपली PNG घ्यायची तुझ्यात म्हणून, ठीक आहे. आणि इथून काय करायचे, याची लेअर कमी करायचे आणि झूम करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे पुढचे हे लिरिक्स लावून घ्यायचे, ठीक आहे. तर मित्रांनो, इथून बघू शकता सगळे लिरिक्स PNG इथून मी लावून घेतलेले. अशा प्रकारे लिरिक्स PNG तुम्ही लावून घ्यायचेत. आणि त्यानंतर काय करायचं, आता पहिल्यांदा इथं सुरुवातीला यायचे आपले जे पहिले लिरिक्स PNG इथं याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, इथं सर्चिंगमध्ये काय करायचे, फेड इन सर्च करायचे. अशा प्रकारे फेड इन सर्च करायचे, ठीक आहे. इथून फ्लॅश इन झाले चुकून, तर तुम्ही फेड इन अशा प्रकारे सर्च करायचे.
आणि इथून फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. जेवढे आपले लॅरिक्स आहे मित्रांनो, सगळे लॅरिक्सला तुम्ही काय करायचं, फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे इनमधून. ठीक आहे. सापडत नसेल तर तुम्ही इथून सर्च करायचे वरती. ठीक आहे. आता इथून बघू शकता फेड इन नावाचं ॲनिमेशन इथून मी लावून घेतलेलं आहे सगळं लॅरिक्सला. ठीक आहे. आता काय करायचं, आता एकदम सुरुवातीला यायचे, इथं बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं तुम्ही सर्चिंगमध्ये काय करायचं, लव कॉर्नर्स हे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे. लव कॉर्नर सर्च केल्यानंतर 3 नंबरला इथं आलेला आहे बघू शकता. हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे. याची लेअर तुम्ही काय करायचे, हे जे काही सुरुवातीचे आपण कट केलेले फोटो आहेत, म्हणजे इथं जिथंपर्यंत याची ऑपॅसिटी कमी केलेले 4 फोटो, तर इथंपर्यंत ओढून घ्यायचे. ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओजमध्ये करून घ्यायचे. ठीक आहे. आणि नंतर आता काय करायचे, पुढच्या फोटोवरती यायचे 2 नंबरचा. आता 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तुम्ही इथं काय करायचे, सकुरा कार्ड इन अशा प्रकारे सर्च करायचे. ही स्पेलिंग बघून घ्या आणि इथून ओके करून हा इफेक्ट घ्यायचे. याची लेअर आधी कमी करून घ्यायचे. नंतर या फोटोचं थोडं एंडिंगला यायचे, ॲडजस्टमध्ये यायचे. याची स्पीडची रेस वाढवायचे. जोपर्यंत फोटो झूम होत नाही पूर्ण तोपर्यंत वाढवायचे. ठीक आहे. म्हणजेच 55 पर्यंत वाढून घ्या, 55-56 पर्यंत. ठीक आहे. बघू शकता इथून मी बराबर इथून लावून घेतलेले. ठीक आहे. नंतर आता काय करायचे, परत आता जो पुढचा फोटो आहे तर याचा स्टार्टिंगला यायचे. परत इथून इफेक्ट्समध्ये इथं वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, रेट्रो फिल्कर अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथे 1 नंबरला येऊन जाईल. हा तुम्ही व्हिडिओ पेज घ्यायचा आहे. याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचे, परत तुम्ही याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे. ठीक आहे. आणि नंतर ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे आणि ते इमोजी पीएनजी दिलेले तर इथून ते ॲड करून घ्यायचे आणि थोडंसं झूम आउट वगैरे करून घ्यायचे तुमच्या या फोटोच्या इच्छेने. ठीक आहे. आणि झूम आउट वगैरे केल्यानंतर इथं वरती कुठेही कोपऱ्याला लावून घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. बघू शकता किती छान प्रकारे इथं लागून गेलेले फोटो. ठीक आहे. आता एवढं झालं. आता काय करायचं, आता हे बॉक्स पण आहेत तर या बॉक्सला आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी काय करायचं, आता हा जो व्हिडिओ इफेक्ट्स आपण लावला आहे तर ह्या इफेक्टच्या पुढचा जो काही हा फोटो आहे, इथं बॉक्स आहे बघू शकता, हे अशा प्रकारे बॉक्स आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही काय करायचे, या बॉक्सवरती क्लिक करायचं. ठीक आहे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं, ट्रिम्बल झूम नावाचा हा जो ट्रान्झॅक्शन आहे हा घ्यायचा आणि लावायचे. ठीक आहे. एकदम कुठेपर्यंत, शेवटीपर्यंत. आता सिम्पली हा इथून ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि हे स्टार्टिंगचे जे बॉक्स आहेत तर यांच्यावरती क्लिक करून नॉन करून द्यायचे. बाकी सगळे बॉक्सला लागून जाईल पुढचं. ठीक आहे. यांना तुम्ही फक्त नॉन करून द्यायचे या बॉक्सपर्यंत. ठीक आहे. नंतर बाकी सगळे फोटोंना लागून गेलेले बघू शकता, किती छान प्रकारे लागून गेलेले. ठीक आहे. आता काय करायचं, आता जिथून आता आपण हे ट्रान्झॅक्शन लावले या बॉक्सच्या स्टार्टिंगला यायचे. इथं एक तुम्हाला कीचं बटन दिसतं हे वालं, तर इथं स्टार्टिंगला की द्यायचे आणि फोटोच्या एंडिंगला यायचे आणि अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम करायचे. ठीक आहे. एवढा तुम्ही फोटो झूम करायचे. बघू शकता इथून फोटो किती मस्त झूम होतोय. सेम अशा प्रकारे आता शेवटीपर्यंत बाकी जेवढेही फोटो आहेत मित्रांनो इथून तर शेवटीपर्यंत सगळ्यांना तुम्ही अशा प्रकारे स्टार्टिंगला की फ्रेम द्यायची आणि फोटोच्या लास्टला येऊन अशा प्रकारे झूम करायचे एवढं. ठीक आहे. तर मी पटापट करून घेतो. तर मित्रांनो इथून बघू शकता आता सगळेच फोटोंना तुम्ही की फ्रेम लावून झूम केलेले सगळे फोटो. ठीक आहे. आता परत तुम्ही काय करायचे, त्याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचं जिथून आपण की फ्रेम स्टार्ट केले तर त्याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे आणि मधोमध्ये यायचे, की फ्रेमच्या मधोमध्ये यायचे. तर तुम्हाला एक ग्राफचं बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ग्राफ लोडिंग झाल्यानंतर इथून तुम्ही काय करायचे, फ्लो टू नावाचा ग्राफ तुम्ही शेवटीपर्यंत सगळ्या फोटोंना अप्लाय करायचे. ठीक आहे. इथून अशा प्रकारे फ्लो टू नावाचा ग्राफ पटापट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथून नंतर मी फ्लो टू नावाचा ग्राफ सगळ्या फोटोंना अप्लाय केलेलं आहे आणि नंतर बघू शकता किती छान प्रकारे आपलं व्हिडिओ बनवून रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो सगळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. वरती आता क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे रेस फुल वाढून घ्यायचे, एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.